या 36 जिल्हे 50 बातम्या। पुण्याच्या दौंड तालुक्यामधल्या यवत इथे आज दुपारी 4 वाजता शरद पवारांची जाहीर सभा। पवारांच्या उपस्थितीमध्ये नामदेव ताकवणे यांचा पक्षप्रवेश होणार। नागपुरात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंची पत्रकार परिषद। सकाळी 10 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन। लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणेंची रत्नागिरीमध्ये जोरदार तयारी। राणे आजपासून 2 दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा माहितीमधला तिढा कायम। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा। अजित पवार विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार। मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आज पुण्यामधल्या बोर तालुक्याच्या दौऱ्यावर। तालुक्यामधल्या गावांना भेटी देऊन छोटेखानी सभा घेत गावातील नागरिकांशी संवाद साधणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची आज सकाळी 11 वाजता शिवतीर्थवर बैठक। समन्वय समितीची घोषणा होण्याची शक्यता। प्रतिभा धानोरकरांसाठी प्रचारासाठी विजय वडेट्टीवार अखेर मैदानात। चंद्रपूरमध्ये आज संध्याकाळी 6 वाजता वडेट्टीवारांची जाहीर सभा। उद्धव ठाकरे 20 एप्रिलपासून पश्चिम महाराष्ट्रामधील मतदारसंघातील मित्रपक्षांच्या प्रचारात। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंच्या प्रचारासाठी ठाकरे सभा घेणार। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड नसीम खान यांच्या नावाची चर्चा, तर उत्तर मुंबईतून अस्लम शेख यांचं नाव। मात्र अद्याप कोणत्याही नावावर एकमत नाही। माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर नाराज असल्याची माहिती। माढ्यामध्ये धैर्यशील मोहितेंना उत्तम जानकर समर्थन देण्याची शक्यता। उत्तम जानकर आज फडणवीसांची भेट घेणार। साताऱ्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केलं जाणार। माळशिरसचे भाजप नेते उत्तम जानकर आज अमित शहांची भेट घेणार। सकाळी 10 वाजता फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर उत्तम जानकर दुपारनंतर दिल्लीकडे रवाना होतील। पुण्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार। शरद पवारांच्या दौंडच्या यवतमधल्या सभेमध्ये पक्षप्रवेश होणार। सांगलीचे माहितीचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी आज महाविकास आघाडीचा मेळावा। काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष। आज लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार राजू शेट्टींची माहिती। हातकणंगलेमध्ये मविया, माहिती आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत रंगणार। कोल्हापुरातून माहितीचे उमेदवार संजय मंडलिक तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने आज उमेदवारी अर्ज भरणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार। पुण्याच्या भोरमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्ता मेळाव्याला मोठा प्रतिसाद। मेळाव्यादरम्यान शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि सुप्रिया सुळे यांनी केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला। रामटेक विधानसभेमधले काँग्रेसचे नेते गज्जू यादव लवकरच भाजपमध्ये जाण्याची चर्चा। सुनील केदार यांच्या हेकेखोर राजकारणाला कंटाळून राजीनामा। गज्जू यादवांची माहिती। ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईकांची वर्णी लागण्याची चर्चा। मुलाच्या उमेदवारीसाठी गणेश नाईकांची जुन्या सहकाऱ्यांना भावनिक साथ। ठाणे लोकसभेच्या जागेवरून माहितीमध्ये अद्यापही तिढा कायम। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेलिकॉप्टरच्या मागणीमध्ये 40% वाढ। चार्टर्ड विमानं आणि हेलिकॉप्टर पुरवणाऱ्या व्यावसायिकांना 15 ते 20% अधिक उत्पन्नाची अपेक्षा। ठाकरे गटाला कामगार कर्मचारी संघटना कृती समितीचा पाठिंबा। 25 लाख सभासद असलेली कामगार कर्मचारी संघटना ठाकरेंसोबत। केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। 90% कांद्याची खरेदी नाशिकच्या नाफेडमधून होणार। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी आज तुरळक पावसाची शक्यता, तर पुढील 72 तासामध्ये राज्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा। महाराष्ट्रासह देशातील 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार। तातडीच्या उपचारासाठी राज्यातील आपला दवाखाना सज्ज। पुण्यात उन्हाच्या झळा। शहरातील कमाल तापमान 40 अंश पार। लवळे इथे सर्वाधिक 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। जायकवाडी धरणामध्ये फक्त 16% पाणीसाठा। धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव। छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट।